पवित्र नाम की स्तुति हो। इस प्रत्येक समय परमेश्वर की उपस्थिति में उपस्थित प्रत्येक लोगों को यीशु मसीह के पवित्र नाम से हमारे वंदना पेश करते हैं। ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കുന്ന എല്ലാ ദൈവമക്കൾക്കും യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ വന്ദനത്തെ അറിയിക്കുന്നു। ये शुक्रवार के दिन में परमेश्वर की उपस्थिति हमारे व्यक्तिगत जीवन में प्रत्येक अनुग्रह का कारण बनने के लिए हम अपने आप को समर्पण के साथ आगे चलेंगे। थोड़ी देर के विचार के लिए मैं परमेश्वर की वचन से एक आयत में आपके सामने पढ़ना चाहता हूं। उसके लिए प्रकाशित वाक्य बाइबल की आखिरी पुस्तक उसकी 3रे अध्याय का पहले और दूसरे आयत में आपके सामने रखना चाहता हूं। रेवलेशन चैप्टर 3 वर्स 1 and 2। पहले मैं मलयालम में पढ़ूंगा, उसके बाद मैं हिंदी में पढ़ूंगा। സർദീസിലെ സഭയുടെ ദൂതൻ എഴുതുക, ദൈവത്തിന്റെ 7 ആത്മാവും 7 നക്ഷത്രമുള്ളവൻ അരുളി ചെയ്യുന്നത്, ഞാൻ നിന്റെ പ്രവൃത്തി അറിയുന്നു. ജീവനുള്ളവന് നിനക്ക് പേരുണ്ടെങ്കിലും നീ മരിച്ചവനാകുന്നു. ഉണർന്നുകൊള്ളുക, ചാവാറായ ശക്തിപ്പുകളെ ശക്തീകരിക്കുക. ഞാൻ നിന്റെ പ്രവൃത്തി എന്റെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ പൂർണ്ണതയുള്ളതായി കണ്ടില്ല। സർദീസ് की कलीसिया के दूत को ये लिख, जिसके पास परमेश्वर की 7 आत्माएं और 7 तारे हैं, और ये कहता है कि मैं तेरे कामों को जानता हूं। तू जीवित तो कहलाता, पर हे मरा हुआ, जागृत हो और उन वस्तुओं से जो बाकी रह गई और जो मिटने का है उसके दृढ़ का, क्योंकि मैं तेरे किसी काम को अपने परमेश्वर के निकट पूरा नहीं हुआ। आइए हम प्रार्थना करें। हमारी ईश्वर के पिता परमेश्वर पवित्र वचन के लिए हम धन्यवाद करते हैं। इस वचन के द्वारा प्रभु हमें बातचीत करने के लिए प्रार्थना करते हैं। हम अंतिम समयों पर आप पहुंचा है, खुदा की आत्मा हमसे बातचीत करने के लिए प्रार्थना करते हैं। यीशु के नाम से हमारी प्रार्थना सुनता जी, आमीन। ये वचन में परमेश्वर की पवित्र आत्मा हमें ये अंतिम समयों में कलीसिया की प्रत्येक स्वभाव के बारे में हमारे सामने पेश करती। ഈ വാക്യത്തിലൂടെ അന്ത്യകാലത്തിൽ ദൈവസഭയുടെ ക്യാരക്ടറിനെയാണ്, കണ്ടീഷനെയാണ്, വ്യവസ്ഥ വെളിപ്പെടുത്തുന്നത്। कलीसिया के अंतिम समयों में 3 प्रत्येक रीति से बाइबल प्रकट करते हैं। देयर आर 3 ways in the last time the church is manifested or informed. സഭയുടെ അന്ത്യകാലത്തെ 4 അവസ്ഥകളായിട്ടാണ് വേദപുസ്തകം വെളിപ്പെടുത്തുന്നത്। പഹലെ ഇൻ ദ ലാസ്റ്റ് ടൈം कलीसिया की नेचर സ്വഭാവ കിസ് പ്രകാർ ഹോഗ, സഭ അന്ത്യകാലത്തിൽ എങ്ങനെയുള്ള ഒരു സ്വഭാവത്തിലായിരിക്കും। ലാസ്റ്റ് സമയമേ कलीसिया कौन सी स्वभाव से होगा। And second one is the character of the church, यानी वर्तमान समय में यीशु मसीह के पुनरागमन के समय में कलीसिया की किस प्रकार की कैरेक्टर प्रकट करेंगे, എങ്ങനെയുള്ള സ്വഭാവമായിരിക്കും സഭയ്ക്കകത്തുണ്ടായിരിക്കുന്നത്। तीसरी बात, लास्ट समय में कलीसिया कौन सी तरह की घटना से होके जाएंगे। ലാസ്റ്റ് സമയം അല്ലെങ്കിൽ അന്ത്യകാലഘട്ടത്തിൽ സഭ എങ്ങനെയുള്ള ഒരു അവസ്ഥയിലൂടെയാണ് കടന്നു പോകുന്നത്। And the last, another thing, the condition of the church is in the last time, what are the teaching peculiarized in the church। अंत्यकालघट्टത്തിൽ और अंतिम समयों में कलीसिया के अंदर कौन सी तरह की शिक्षा भी होगा, और कलीसिया के अंदर कौन सी तरह तरह की शिक्षा पाए जाते हैं, आदि विषय में परमेश्वर की पवित्र शास्त्र में अच्छी तरह से हमारे सामने पेश करते हैं। അവസാന കാലഘട്ടത്തിൽ സഭയ്ക്ക് എങ്ങനെയുള്ള പാഠങ്ങളായിരിക്കും പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്। सो ये 4 प्रत्येक अवस्था कलीसिया गुजर रहा है। अगर इस प्रकार की एक स्वभाव कलीसिया के अंदर पाए जाते हैं तो हम जानना चाहिए द चर्च is going to be depart from this world.
ये सब देखने से हम पता चलना चाहिए कलीसिया को यहां से प्रस्थान होने का समय आ चुका है. ഇതെല്ലാം കാണുമ്പോൾ ദൈവസഭയോട് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്, സഭ ഇവിടുന്ന് പുറപ്പെടാനുള്ള സമയമായി. याद रखना, इन सारे स्वभावों से परे रखना अनिवार्य है. अगर इन स्वभाव से कलीसिया परे न रखा है तो कलीसिया छूट जाए. कलीसिया के अंदर दो अस्तित्व होता है, एक प्रभु यीशु मसीह का वतन कलीसिया और द रियल बिलीवर्स, द गैदरिंग ऑफ द रियल बिलीवर्स, and another group is the professional believers. രണ്ട് തരത്തിലുള്ള രീതിയിലാണ് സഭ ഈ വർത്തമാന കർത്താവിന്റെ പുനരാഗമനത്തോട് ബന്ധത്തിൽ രണ്ട് തരത്തിലാണ് സഭയുടെ വളർച്ച. There are two ways today's church is going on. One is the real believers group and another is the professional believers. और ഒന്നാമത്തെ ഗ്രൂപ്പ് എന്ന് പറയുന്ന യേശു ജീവനുള്ള വിശ്വാസികൾ അല്ലെങ്കിൽ വിശുദ്ധന്മാർ, കർത്താവിന് വേണ്ടി വിളിച്ചു വേർതിരിക്കപ്പെട്ടവർ, परमेश्वर की पवित्र जन प्रभु यीशु मसीह के लिए अलग किया, बुलाया और उनकी पुनरागमन के लिए इंतजार करते रहना की झुंड. ഒന്നാമത്തെ ഗ്രൂപ്പ് എന്ന് പറയുന്ന കർത്താവിന്റെ പുനരാഗമനത്തിനു വേണ്ടി കാത്തിരിക്കുന്ന മണവാട്ടി, प्रभु यीशु मसीह की पुनरागमन के लिए इंतजार करते हुए एक दुल्हन. और दूसरा एक झूठ है, उसके बारे में बताते हैं कि that is क्रिसंडम, नामधारी विश्वासी, nominally they are believers. രണ്ടാമത്തെ ഗ്രൂപ്പ് എന്ന് പറയപ്പെടുന്നത് नामधारी विश्वासी, केवल नाम से विश्वासी है मगर उनके अंदर यीशु मसीह के पुनरागमन के प्रति, परमेश्वर की वचन की प्रति कोई स्थान नहीं है. There is no position of the word of God. They are not subordinated to the Holy Spirit and they are not in a position to hear the sound of the Holy Spirit. परमेश्वर की पवित्र आत्मा क्या उनको बातचीत करते हैं, वो वचन सुनने को उनके अंदर कोई स्थान नहीं है. खुदा की हुकूमत को सुनने को, उसके अधीन में रहने को, परमेश्वर की पवित्र आत्मा की आवाज सुनने को तात्पर्य उनके अंदर नहीं है. ऐसी एक परिस्थिति में भी और एक ग्रुप जाते, उसके बारे में प्रकाशित वाक्य 17 अध्याय में जो बताते हैं कि और ग्रेट बाबिलोन, उस कलीसिया के बारे में पवित्र शास्त्र बताते हैं. അങ്ങനെയുള്ള നാംധാരി കലീസിയയെ കുറിച്ച് വിശുദ്ധ വേദപുസ്തകം വെളിപ്പാട് പുസ്തകം 17 അധ്യായത്തിൽ പറയപ്പെടുന്നുണ്ട്. ദ നോമിനൽ എക്ലീസിയാസ്റ്റിക്കൽ और the fallen church और परमेश्वर की कलीसिया से अलग प्रोफेशनल बिलीवर्स. So both these group are growing continuously. ये दोनों झुंड और समांतर रीति से चलते जा रहा है, ये दोनों एक साथ चलते जा रहा है. मगर एक ग्रुप यीशु मसीह के पुनरागमन के लिए तैयार होते जा रहा है, दूसरे ग्रुप आंधी क्राइस्ट के लिए और इंतजार करते जा रहा है. ഒന്നാമത്തെ ഗ്രൂപ്പ് മണവാളനായ ക്രിസ്തുവിന് വേണ്ടിയും രണ്ടാമത്തെ ഗ്രൂപ്പ് അവരുടെ മണവാളനായ അന്ത്യക്രിസ്തുവിന് വേണ്ടിയും ആന്റി ക്രൈസ്റ്റിന് വേണ്ടിയും തയ്യാറെടുത്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. याद रखना, आपके अंदर मेरी अंदर कौन सी विषय के लिए आप इंतजार करते, कौन सी भावना आपके अंदर पैदाइश करते, यीशु मसीह के पुनरागमन की प्रति आपके अंदर कौन सी भावना वर्तमान समय में है. कष्ट और संकट, मुसीबत और तंगी के बीच में आपके अंदर कौन सी स्वभाव प्रकट होता जाते हैं, उसके अनुसार होगा आपके विश्वास की पाया जाते हैं. എന്റെ നിങ്ങളുടെ അകത്ത് ജീവിതത്തിന്റെ സങ്കടങ്ങൾ, പ്രതിസന്ധികൾ, ഭാരങ്ങൾ, ഈ വിഷയങ്ങളുടെ മധ്യത്തിലൊക്കെയും ഏത് തരത്തിലുള്ള കാര്യമാണ് നമ്മളിൽ വെളിപ്പെടുന്ന പിന്മാറ്റ അനുഭവമാണോ, विश्वासघाती का अनुभव होता है और विश्वास में आगे जाने का अनुभव होता है. उदाहरण में बताता हूं, पुराने नियम में इस्राएलियों के बारे में पवित्र शास्त्र में पाए जाते एक बहुत बड़ी झुंड मिस्र से निकला है, एक बहुत बड़ी झुंड मिस्र से निकला है और उनमें से कई लोग परमेश्वर की वायदा की देश में
पहुंचा नहीं है। और उनमें से कई लोग वायदा की देश में ना पहुंचने का कारण क्या है? और निर्गमन के पुस्तक और गिनती के पुस्तक में उसका कारण वहां पर लिखा गया है। इन द बुक ऑफ नंबर्स एंड द एक्सोडस very clearly and explicitly mentioned why most of the people is not reached over there. कई लोग वहां पर क्यों नहीं पहुंचा गए उसके बारे में और पवित्र शास्त्र में जो लिखा गया है प्रतिरु से पहले कुरिन्थियों की पत्री उसकी 10वां अध्याय की पहले आयत से इस प्रकार जो लिखा गया है, और एक बहुत बड़ी झुंड मिस्र से निकल गया, ഒരു വലിയ जनसंख्या 6 लाख से अधिक लोग मिस्र से निकल गया, और उनमें से कितने लोग वायदा की देश में पहुंच गया। और यूशीब और कालेब के अलावा छोटे बच्चे भी पहुंच गए, बाकी कोई भी नहीं गया। उनकी पार्थिव शरीर मरुस्थल में गिर गया, वे पहुंचा नहीं। वहां पर कुरिन्थियों की पत्री में 10वां अध्याय में स्पष्ट रूप से हमारे सामने पेश करते, वे लोग मन्ना खाया, वे लोग चकमक चट्टान से पानी पिया, അവർ പാറയിൽ നിന്ന് തീക്കൽ പാറയിൽ നിന്ന് വെള്ളം കുടിച്ചു, അവർ മരുഭൂമിയിൽ മന്ന അവർ ഭക്ഷിച്ചു, അവർ परमेश्वर ने दिया हुआ सारे वरदान प्राप्त किया, फिर क्यों वे लोग परमेश्वर की वायदा की देश में पहुंचा नहीं? Even though they all started their journey together, why they could not reach in the promised land? Many of their carcasses fallen in the wilderness. അവരിൽ പലരുടെയും മിക്കപേരിലും ദൈവം പ്രസാദിച്ചില്ല. കാരണം क्या है? निर्गमन के पुस्तक, പുറപ്പാട് പുസ്തകം, സംഖ്യാ പുസ്തകം വളരെ വ്യക്തമായി ഇതിന്റെ കാരണങ്ങൾ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. और कष्ट और संकट के समय में वे कम होते रहा. കഷ്ടങ്ങളിലും സങ്കടങ്ങളിലും അവർ പിന്മാറ്റത്തിലേക്ക് പുറകോട്ട് പോയി. कष्ट और संकट के समय में वे विश्वास से पीछे हट गया और विश्वास छोड़ना पड़ा. They lost their sight, they lost their vision of faith, and they lost the reality of their faith. विश्वास में कहां पर पहुंचना, उनकी यात्रा के बारे में जानकारी, उसके अंदर से दर्शन टूट गया. അവരുടെ അകത്തെ വിശ്വാസത്തിന് ദർശനം നഷ്ടപ്പെട്ടു പോയതുകൊണ്ട് അവരിൽ മിക്കപേരിലും ദൈവം പ്രസാദിച്ചില്ല. അവരുടെ ശരീരം മരുഭൂമിയിൽ വീണുപോയി. उनकी कारकेस मरुस्थल में गिर गया, इसलिए वहां पर पहुंचा नहीं है. वर्तमान काल में परमेश्वर की पवित्र आत्मा कलीसिया को इस प्रकार चेतावनी, ഈ വർത്തമാന കാലഘട്ടത്തിൽ ദൈവസഭയോട് പരിശുദ്ധാത്മാവ് വാണിംഗായി പറയുകയാണ്, നിനക്ക് ജീവൻ ഉണ്ടെന്ന് പേരുണ്ട്. തുമേരെ നാം तो जीवित है मगर तुम्हारे अंदर कोई जीवन नहीं है. You have the name, you live, but there is no life in you. तुम्हारे नाम तो मसीह है, तुम्हारे नाम तो ईसाई है, तुम्हारे नाम तो विश्वासी कहा जाते हैं, मगर तुम कौन सी बात पर विश्वास करते, तुम्हारे अंदर कौन सी बात पर जीवन है? आज परमेश्वर हमसे ये सवाल करते. ഈ വർത്തമാന കാലഘട്ടത്തിൽ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇന്നത്തെ സഭയുടെ കണ്ടീഷനെ കണ്ടിട്ട്, വർത്തമാൻ കാൽ की कलीसिया की कंडीशन को देखकर, ഇന്നത്തെ സഭയുടെ കണ്ടീഷനെ കണ്ടിട്ട് സഭയ്ക്ക് ജീവൻ എന്ന പേരുണ്ടെന്ന് മാത്രമേ ഉള്ളൂ. ബട്ട് there is no life in it. അതിന്റെ അകത്ത് യാതൊരു ജീവനുമില്ല. उसके अंदर जीवन रहित है, उसके अंदर जीवन जो नष्ट हो गया, मर चुका है, विश्वास से मर चुका है. वो लोग पहुंचने की ताकत नहीं है. लेवियावस्था के पुस्तक उसकी 26 अध्याय में परमेश्वर की पवित्र आत्मा इस्राएलियों को इस प्रकार चेतावनी दिया है, तुम्हारे आसमान पीतल होगा और तुम्हारे धरती लोहे होगा. तुम जितने बोएंगे मगर उसमें कोई फल नहीं मिलेगा. कारण क्या है? तुम व्यर्थ रूप से परिश्रम करेंगे, कोई फायदा नहीं मिलेगा. और तुम जो काटेंगे मगर तुम्हारे जो और तुम्हारे पास जो चाकू है
और थोता है, उसमें सामर्थ्य नहीं है। कितने बार काटो ओ लकड़ी नहीं मिलेगा. നാം അവിടെ വായിപ്പാൻ കഴിയുന്ന സഭാപ്രസംഗയുടെ പുസ്തകത്തിൽ ഒരു വാക്യമുണ്ട്. വായ്ത്തലയ്ക്ക് മൂർച്ചയില്ലാതിരുന്നാൽ അതിന് അനവധി ബലം പ്രയോഗിക്കേണ്ടതായി വരും. आजकल वर्तमान काल में कलीसिया बहुत कुछ कार्य करते हैं, मगर उसमें परमेश्वर की पवित्र आत्मा की अगुवाई की कमी होने के कारण क्या हो गया है, उनकी अस्तित्व जो श्रृंग हो गया है, झुर्री हो गया है, उनकी अस्तित्व में और कमी हो गया है. वर्तमान काल में कलीसिया यह समस्या की सामना करने का शक्ति क्षमता कम हो गया है. ഈ വർത്തമാന കാലഘട്ടത്തിൽ ദൈവസഭയ്ക്ക് പ്രശ്നങ്ങളെ നേരിടുവാൻ തക്കതായ ശക്തിയില്ല. We have enough power in pulpit, we have enough power in many other things, but we are not in a position to survive the challenges that the world is undergoing. ई वर्तमान काल में कलीसिया के सामना करने वाला इन सारे समस्याओं को विजय प्राप्त करने वाला ताकत कलीसिया के अंदर ही नहीं है. प्रेरित पौलुस ने कलीसिया को कौन सी विषय को सामना करना है, व्हाट आर द मेजर प्रॉब्लम द चर्च हैज टू बी हैंडल. वेरी क्लियरली इट इज मेंशन इन रोमन चैप्टर 8. रोमियों की पत्री 8वां अध्याय में परमेश्वर की कलीसिया कौन सी चुनौती को सामना करना है, वेरी क्लियरली वहां पर जो लिखा गया है. अगर ये विषय के सामना करने का हिम्मत नहीं है तो कलीसिया जीवित जो कहलाते हैं और उसके अंदर जीवन नहीं है. റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് സഭ കടന്നു പോകുന്ന പ്രതിസന്ധികളെ കുറിച്ച് വളരെ വ്യക്തമായി രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. नंबर 1, परमेश्वर की कलीसिया प्रभु यीशु मसीह की प्रेम से अलग नहीं रखना, हमेशा प्रभु यीशु मसीह की प्रेम से बने रखना. कलीसिया always the church should stand abide in the life of Christ. If you lost the love of Christ in you, that means you are not in a position to face the challenges. ഞാനും നിങ്ങളും ഒന്നാമത്തെ കാര്യം ദൈവസഭയോട് പരിശുദ്ധാത്മാവ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നാർ നമ്മെ വേർപെടുത്തും. Who can separate us from the love of Christ? प्रभु यीशु मसीह का प्रेम से मुझे कौन अलग कर सकता है? Romans chapter 8:35. ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ ആർ നമ്മെ വേർപെടുപ്പിക്കും? There is a question. There are many ways. और कई चीजें प्रभु यीशु मसीह की प्रेम से हमें अलग करने वाला चीज है. नंबर 1 याद रखना, ये वर्तमान काल में कलीसिया को सबसे ज्यादा प्रेम यीशु मसीह के प्रति होना चाहिए. इफ यू आर नॉट कीपिंग द लव विथ क्राइस्ट, अगर आप प्रभु यीशु मसीह को प्रेम से, कलीसिया प्रेम से ना रहेगे तो प्रेम में याद रखना आपके अंदर ताकत नहीं है. श्रेष्ठ गीत के पुस्तक में उस प्रकार एक वचन लिखा गया है, और तेरी प्रेम से मैं मत्तुवाले बन गया है. നിന്റെ സ്നേഹത്താൽ ഞാൻ മത്ത് പിടിച്ചിരിക്കുകയാണ്. और यीशु मसीह के पुनरागमन जितना नजदीक होते जा रहा है, उतना कलीसिया प्रभु यीशु मसीह के प्रेम में बने रखना है. उनके सिर के अंदर यीशु मसीह के प्रेम ज्यादा होना चाहिए. യേശുവിന്റെ പുനരാഗമനത്തോട് ബന്ധപ്പെടുത്തി പറയുമ്പോൾ സഭയുടെ ആദ്യത്തെ ജീവൻ എന്ന് പറയുന്ന യേശുവിനോടുള്ള സ്നേഹമാണ്. അതുകൊണ്ടാണ് 8:35 റോമാലേഖനം chapter 8:35 says, who can separate me from the love of Christ? That is a question before each and every one of us. There are more than 8 or 9 important things which are mentioned over there can separate us from the love of Christ. प्रभु यीशु मसीह की प्रेम से हमें अलग करने वाला 8-10 बातें नीचे प्रेरित पौलुस हमारे सामने पेश करते.
ഈ വർത്തമാന കാലഘട്ടത്തിൽ ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നിന്ന് നമ്മെ വേർപെടുപ്പിക്കുന്ന ആരെന്ന ചോദ്യത്തിന് വേർപെടുത്തുവാൻ കഴിയുന്ന 7-8 കാര്യങ്ങൾ പൗലോസ് रोमालेखन 8 अध्यायത്തിൽ താഴോട്ട് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. रोमियो की पत्री 8 अध्याय के नीचे वचन में इस प्रकार की कई बातों को हमारे सामने पेश करते. देयर आर मेनी थिंग्स. ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നിന്ന് നമ്മെ വേർപെടുത്തുന്ന അനേക കാര്യങ്ങൾ कई बातें हमारे सामने परमेश्वर के दास प्रेरी पौलोस प्रकट करते. ഞാൻ നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ ഒന്ന് വായിച്ചു കേൾപ്പിക്കാം. और उसमें जिस प्रकार जो कष्टതയോ संकटമോ ഉപദ്രവമോ പട്ടിണിയോ നഗ്നതയോ ആപത്തോ വാളോ. रोमियो की पत्री 8 अध्याय की 35 आयत में रोमालेखन 8 अध्यायത്തിന് 35 वाक्यത്തിൽ पौलोस പറയുന്നത് ഇങ്ങനെയാണ്. कौन हमको मसीह की प्रेम से अलग करेगा. नेक्स्ट वर्स, क्या क्लेश, क्या संकट, या उपद्रव, या अकाल, या नंगा, या जोखिम, न तलवार. मसीह से प्रेम में, वर्तमान काल में मसीह से प्रेम से हमें अलग करने को इस प्रकार की चुनौती कलीसिया के सामने शैतान दुनिया डाल देता है. യേശുവിന്റെ പുനരാഗമനത്തോട് സംബന്ധിച്ച കാലഘട്ടത്തിൽ നാം ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധം നമ്മെ അനുസ്മരിപ്പിക്കുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നമ്മെ വേർപെടുത്തുന്ന 7 പ്രധാനപ്പെട്ട മാർഗങ്ങളാണ് ലോകവും സാത്താനും നമുക്കെതിരായി കൊണ്ടുവരുന്നത്. दुनिया और शैतान हमारे विरुद्ध में लेके आने वाला 7 बात हम पर पेश करते. There are 7 important factors. These are the reality of the against the church. ये कलीसिया के विरुद्ध में एक हकीकत की बात है. ये कोई अफवाह नहीं है, ये कोई केवल विचारधारा नहीं है, ये रियलिटी है, ये सच्चाई है. ये हमारे सामने परमेश्वर की पवित्र आत्मा प्रकट करते. ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മോട് പറയുകയാണ് ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നമ്മെ വേർപെടുത്തുന്ന 7 പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങൾ. നമ്പർ 1, കഷ്ടതയോ സങ്കടമോ ഉപദ്രവമോ പട്ടിണിയോ നഗ്നതയോ ആപത്തോ വാളോ. इन प्रकार की बातों से प्रभु यीशु मसीह की प्रेम से हमें अलग कर सकता है. यिर्मयाह नबी के पुस्तक उसकी 5 अध्याय की 30 और 31 में, यिर्मयाह चैप्टर 5 वर्स 30 and 31, उसमें इस प्रकार जो दिया गया है. യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 5 അധ്യായത്തിന്റെ 30-31 വിസ്മയവും ഭയങ്കരമായുള്ള ദേശത്ത് സംഭവിക്കുന്നു. പ്രവാചകന്മാർ വ്യാജമായി പ്രവചിക്കുന്നു. പുരോഹിതന്മാർ അവരോട് കയ്യായി നിന്ന് അധികാരം നടത്തുന്നു. എന്റെ ജനത്തിനോ അത് ഇഷ്ടമാകുന്നു. എന്നാൽ ഒടുക്കം നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യും? इस वचन में प्रत्यरूप से हमारे सामने यिर्मयाह नबी के द्वारा इस प्रकार हमारे सामने पेश करते. क्या पेश करते? और देश में भयानक और विस्मय बात हो रहा है. भविष्य देखता है, झूठे भविष्यवाणी करते. याजक लोग भी अपने इच्छा के अनुसार जो काम करते. मगर इस प्रकार जो चलेगा तो मेरे जन को भी वो अच्छा लगता है. और परमेश्वर की पवित्र शास्त्र भी पूछता है, सवाल करते, अगर इस प्रकार तो है तो लास्ट में तुम लोग क्या करेंगे? लास्ट में फिर क्या करेंगे? और योवेल नबी के पुस्तक में भी इस प्रकार एक वचन परमेश्वर की पवित्र आत्मा हमें बताते. योवेल की पुस्तक उसकी 1 अध्याय में देखो, जोवेल चैप्टर 1 वर्स 13, इस प्रकार जो दिया गया है, പുരോഹിതന്മാരെ രട്ടെടുത്ത് വിലപിക്കുവീൻ, യാഗപീഠത്തിന് ശുശ്രൂഷകന്മാരെ മുറയിടുവീൻ, എന്റെ ദൈവത്തിന്റെ ശുശ്രൂഷകന്മാരെ ഭോജനയാകും പാനിയാകും നിങ്ങളുടെ ദൈവത്തിന്റെ ആലയത്തിൽ മുടങ്ങിപ്പോയിരിക്കുന്ന രട്ടെടുത്ത് രാത്രി കഴിച്ചു കൂട്ടുവീൻ. यहां पर योवेल नबी के पुस्तक में जो दिया गया है, परमेश्वर की मंदिर में कोई आराधना के लिए नहीं आते. परमेश्वर की मंदिर में बलि चढ़ाने को कोई नहीं आते हैं. टाट ओढ़कर तुम फूट फूट कर रोने लगो, ये अंतिम समय आ गया है. और यहां पर जो दिया गया कष्ट का मतलब इस प्रकार की अवस्था है, मनुष्य भयानक संकट को उत्तर ढूंढते हैं, नहीं मिलते हैं.
though people have enough money, but there is no reply of this question. അവരുടെ മുമ്പിൽ പണമുണ്ടെങ്കിൽ തന്നെയും ചോദ്യത്തിന് മറുപടിയില്ല. ഉൻകെ പാസ് जो धन है मगर इन सवाल की उत्तर नहीं है. उनके पास मिलिट्री पावर है मगर उससे कोई फायदा नहीं हुआ है. അവരുടെ മക്കൾ എല്ലാം കഴിവുകളുമുണ്ട്. പക്ഷേ ഒരു ചെറു വൈറസിനെ പോലും പിടിച്ചു നിർത്തുവാൻ കഴിയുവാനുള്ള ശക്തി ലോകത്തിനില്ല. दुनिया सब रो रहा है. बड़े बड़े राष्ट्र नेता अपने प्रजाओं के सामने खड़े होकर आंसू बहाते हैं. बड़े बड़े लोग वर्तमान काल में इन सवाल की इन क्लेश इन संकट को उत्तर कारण ढूंढ कर और परेशान हो गया है. ഈ വർത്തമാന കാലഘട്ടത്തിലെ ഈ വലിയ പ്രശ്നത്തിന് ഉത്തരം കണ്ടെത്തുവാൻ കഴിയാതെ ലോകം മുഴുവൻ വിലപിക്കുമ്പോൾ അതിന്റെ മധ്യത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ജനത്തോട് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്, കഷ്ട के समय में हमारे पास उत्तर है, कलीसिया के पास उत्तर है. ये उत्तर देने का ताकत हमारे पास है क्या? उत्तर देने वाला परमेश्वर है. ഇതിനെല്ലാം ഉത്തരം നൽകുവാൻ കഴിയുന്നവൻ ദൈവമാണ്. ദൈവത്തിങ്കിലേക്ക് ജനത്തെ തിരിക്കുവാൻ കഴിയുമോ? परमेश्वर की ओर लोगों को ले जा सकता है. परमेश्वर की ओर लोग मन फिराकर लेके आ सकता है. यीशु मसीह की प्रेम की ओर लोगों को लेके आ सकता है. കർത്താവിന്റെ സ്നേഹത്തിലേക്ക് ജനത്തെ കൊണ്ടുവരുവാൻ കഴിയുമോ? प्रयासो हम वर्तमान समय में कलीसिया के बारे में हम पर जो बताया गया है एक बहुत बड़ी संकट है. और कुछ समय से पहले लोग इस प्रकार दावा किया कि हम इन सारे समस्या को जवाब हम यीशु मसीह से दे देंगे. अभी समस्या के समय में आप कहां हैं? और इस പ്രശ്നങ്ങൾ വരുമ്പോൾ നാം ഓടി ഒളിക്കേണ്ടവരാണോ? समस्या के समय में हम भागने वाला नहीं है. समस्या को सामना करने का हिम्मत यीशु से पाना है. अगर यीशु मसीह के प्रति आपके अंदर एक प्रेम है तो पवित्र आत्मा बताते हैं उसमें शक्ति सामर्थ्य खुदा आपको दे देगा. देखो श्रेष्ठ गीत में शूनेक स्त्री के पास सुलेमान ने बहुत बड़ी तोहफा भेजा है, मगर उस स्त्री ने जो बताया मेरा प्रिय को छोड़कर मैं न जाऊंगा. तब उन्होंने इस प्रकार सवाल पूछा, तेरे प्रिय को दूसरे प्रियों से क्या कासी है? सुंदर और कोमल है, 10,000 से श्रेष्ठ है. എന്റെ പ്രിയൻ വെണ്മയും ചുവപ്പുമുള്ളവൻ 10,000 അതിശ്രേഷ്ഠനാണ്. प्रयासिशो याद रखना, दुनिया में पीड़ा, दुनिया में संकट, दुनिया में अकाल, दुनिया में क्लेश, दुनिया में नंगप्पन आदि जो प्रकट होने के समय हम याद रखना हमारे प्रभु यीशु मसीह कलीसिया को यहां से ले जाने को और कलीसिया की प्रस्थान होने का समय पहुंच. हम निराश में जाने का नहीं है. ലോകത്തിൽ ഈ വിധമായ കഷ്ട സങ്കടങ്ങൾ ഉപദ്രവങ്ങൾ നഗ്നതകൾ ആപത്ത് വാള് ഇങ്ങനെയുള്ള അവസ്ഥകളൊക്കെയും ലോകം നേരിടുമ്പോൾ ലോകത്തിൽ വന്നു ഭവിക്കുമ്പോൾ ദൈവസഭയോട് പരിശുദ്ധാത്മ പറയുകയാണ്, നിന്റെ ആത്മമണവാളനായ കർത്താവ് മധ്യാകാശത്തിൽ വരുവാൻ സഭയെ ചേർക്കുവാൻ സഭയുടെ ഉൾപ്രാവണ സമയം അടുത്തെത്തിക്കഴിഞ്ഞു. हम निराश होने का नहीं है, हम संकट होने का नहीं है. और आगे उसमें जो लिखा गया है रोमियों की पत्री 8 अध्याय की 36 वचन में റോമാലേഖനം 8 അധ്യായത്തിന് 36 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്, നിന്റെ നിമിത്തം ഞങ്ങളെ ഇടപെടാതെ കൊല്ലുന്നു, ുള്ള ആടുകളെ പോലെ ഞങ്ങളെ എഴുതിയിരിക്കുന്നുള്ളൂ. यहाँ पर इस प्रकार जो दिया गया है, आपके कारण हमें बार बार जो मारते हैं वो मारामारी करते हैं. और उसके बाद जो लिखा है हमें लगातार मार डालते हैं, ഞങ്ങളെ ഇടപെടാതെ കൊല്ലുന്നു എന്നുമൊക്കെയാണ് റോമാലേഖനത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. मसीही लोग यीशु मसीह के पुनरागमन की जब नजदीक आने के समय में भयानक संकट में आ जाएगा, भयानक मुश्किल में आया जाएगा, भयानक तंगी में आ जाएगा.
और जो दुनिया में कोई उत्तर भी नहीं मिलेगा, ऐसी परिस्थिति में जरूर आ जाएगा. मगर खुदा की कलाम क्या बताते? ദൈവത്തിന്റെ വചനം എന്താണ് പറയുന്നത് നമ്മെ കുറിച്ച്? Verse 37, നാമോ നമ്മെ സ്നേഹിച്ചവൻ മുഖാന്തരം ഇവയിലൊക്കെയും പൂർണ്ണജയം പ്രാപിക്കുന്നു. हम यीशु मसीह के द्वारा इन सारे बातों से, वर्ष 37 रोमन्स चैप्टर 8:37 में इस प्रकार जो दिया गया है, परंतु इन सब बातों में हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है जयवंत से भी बढ़कर है. We are more than conquerors. We are more than conquerors in all these things because of the love of Jesus Christ. If you are keeping the love of Jesus Christ in your personal life, आपके अंदर यीशु मसीह की प्रति प्रेम की भावना है, तो चाहे संकट, चाहे मुश्किल, चाहे अकाल, चाहे पीड़ा, इन सारे विषयों पर प्रभु यीशु मसीह बताते यू आर मोर देन कॉन्करेस. ജീവിതത്തിൽ ഈ വിധമായ പ്രതിസന്ധികൾ നേരിടുമ്പോൾ നാമോ നമ്മെ സ്നേഹിച്ചവൻ ഇതിലൊക്കെയും പൂർണ്ണജയം പ്രാപിക്കുന്നു. യു ആർ മോർ ദാൻ കോൺകറേഴ്സ്. ये वर्तमान काल में विजय प्राप्त करेंगे. यू आर नॉट बी डिसअपॉइंटेड. आप निराश होने की जरूरत नहीं है. आप निराश होने की संकट में, इस परेशानी के बीच में, इस चुनौती के सामना करने के समय में निराश होने की कोई जरूरत नहीं है. यू नीड नॉट बी वरी अबाउट दिस matters. You are more than conqueror. You will conquer it. You will survive it. आप उसमें विजय प्राप्त करेंगे. നിങ്ങൾ ഇതിനെ ജയിക്കുമെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്. കഷ്ട, സങ്കട, ആപത്ത്, വാള്, ഇങ്ങനെയുള്ള പ്രതിസന്ധികളെ ദൈവസഭ നേരിട്ടിട്ടുണ്ട്. पहले शताब्दी से लेकर तीसरी शताब्दी तक कलीसिया बहुत बड़ी मुश्किल में गुजरना पड़ा, बहुत बड़ी संकट में जाना पड़ा. मगर जितनी संकट में होते जा रहा है, जितना दबाव में कलीसिया गया है, उतनी कलीसिया विकास हो गया है. 1-ാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ 3-ാം നൂറ്റാണ്ട് വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിൽ ദൈവസഭ ഒരുപാട് സങ്കടങ്ങളിലൂടെ കടന്നുപോയി. ആ സങ്കടങ്ങളിലൂടെ കടന്നുപോയപ്പോൾ സഭ ശുഷ്കിക്കുകയല്ല ചെയ്തത്, സഭ വളരുകയാണ് ചെയ്തത്. പ്രഗതി होते रहा. आज भी प्रिय आशीषो, परमेश्वर की कलीसिया के बारे में पवित्र आत्मा इस प्रकार दर्शन देते हैं. ये वर्तमान काल की संकट के समय में कलीसिया जुर्री नहीं होता है, कलीसिया सुंदरी होती जा रहा है. कलीसिया की इस प्रकार की तंगी और मुसीबत की जो फट्टी में डालने के समय सोना की नहीं, जो बाहर आ जाते एक अच्छी सुंदर जेवर की नहीं, वो बाहर आ जाते एक सुंदर रूबड़ी के रूप में. कलीसिया जरूर इस तंगी और मुसीबत और परेशानी के बीच से बाहर आ जाएगा. The church will survive this challenges definitely because we are more than conquerors. ദൈവസഭയോട് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്, 1 മുതൽ 3 വരെയുള്ള നൂറ്റാണ്ടുകൾ ദൈവസഭ കടന്നുപോയ അതിഭീകരമായ സങ്കടങ്ങളെയെല്ലാം ദൈവസഭ അതിജീവിച്ചുവെങ്കിൽ ഇന്നും പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്, നിന്നെ തീയിലിട്ട് വെന്ത പുറത്തു വരുമ്പോൾ മനോഹരമായ ഒരു ഉരുപ്പടിയായി മാറുവരുടെയായി, നിസ്സുന്ദര രൂപടിയായി മാറുവരുടെയായി തീരും. ആ സമയം ചേർക്കുവാൻ ആത്മമണവാളനായ ക്രിസ്തു വരുവാൻ സമയമായി. हमारे खुदावंद यीशु मसीह उस कलीसिया को स्वीकार करने को, उस कलीसिया को लेके जाने को हमारे खुदावंद यीशु मसीह आने वाला है. वी आर मोर देन कॉन्करर्स. हम पराजय लोग नहीं है, हम विजय पाने वाला व्यक्ति है. लोगों की चेहरा के निराश देने वाला नहीं है. लोगों के दिल में जो शक्ति देने वाला है कलीसिया, सामर्थ्य देने वाला है कलीसिया, विजय देने वाला है कलीसिया. चर्च इज विक्ट्री और चर्च इज विक्टर. കലി ദൈവസഭ എന്ന് പറയുന്ന പരാജയപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടമല്ല, ദൈവസഭ നിരാശപ്പെടുന്നവരുടെ കൂട്ടമല്ല, ദൈവസഭ തോറ്റവരുടെ കൂട്ടമല്ല. कलीसिया निराश लोगों की झुंड नहीं है, कलीसिया पराजय लोगों की झुंड नहीं है, कलीसिया जो निष्क्रिय लोगों की झुंड नहीं है. Church is the group of people, those who are survivors. They faced the challenges and they got victory. They are more than conquerors. ദൈവസഭ എന്ന് പറയുന്നത് പരാജയപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടമല്ല, നിരാശപ്പെടുന്നവരുടെ കൂട്ടമല്ല, തോറ്റ് പിന്മാറി പോകുന്നവരുടെ കൂട്ടമല്ല, വിജയിച്ചുത്സവം ആചരിക്കുന്നവരുടെ ഉത്സവമാണ്. लोगों की उत्सव मनाते, पर्व मनाने वाला है. कौन सी पर्व? विजय प्राप्त किया है.
हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा इन सारे चीजों से विजयी यीशु मसीह ने हमें दे देता है। कर्ताविल നമുക്ക് ജയമുണ്ട്। हमारे चेहरा में लोग कर इस प्रकार बोलना चाहिए, अगर हमें वध करने को लेके जा रहा है, हम പരാജയ लोग नहीं है। ഞങ്ങൾ അറുക്കുവാൻ കൊണ്ടുപോകുന്ന ആടുകളെ പോലെ ആയിരിക്കുന്നുവെങ്കിലും ഞങ്ങൾക്ക് ആത്യന്തിക ജയമുണ്ട്. Unauthorized victories in our hand because we are following a person who failed not. But we are following a person, we are pursuing after the person who got victory. വിജയിച്ചവന്റെ കൂടെയാണ് ഞങ്ങൾ യാത്ര ചെയ്യുന്നത്. आगे भी रोमियों की पत्री में परमेश्वर की पवित्र आत्मा आगे जो लिखा गया है, മരണത്തിനോ ജീവനോ ദൂതന്മാർക്കോ വാഴ്ചകൾക്കോ അധികാരങ്ങൾക്കോ ഇപ്പോഴുള്ളതിനോ വരുവാനുള്ളതിനോ ഉയരത്തിനോ ആഴത്തിനോ മറ്റ് യാതൊരു സൃഷ്ടിക്കും നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നമ്മെ വേർപെടുത്തുവാൻ കഴിയത്തില്ല. रोमियों की पत्री 8:38 में लिखा है, क्योंकि मैं निश्चय जानता हूं कि तू न मृत्यु न जीवन न स्वर्गदूत न प्रधानताएं न वर्तमान न भविष्य न सामर्थ्य न ऊंचाई न गहराई और न कोई भी और सृष्टि हमें परमेश्वर की प्रेम से जो हमारे प्रभु यीशु मसीह में है अलग नहीं कर सकते हैं. The second stage of the challenges is വിശ്വാസ ജീവിതത്തിന് ഒന്നാമത്തേതെന്ന് പറയുന്ന ശാരീരിക പ്രതിസന്ധികളാണ്. पहली बात जो शारीरिक संकट है, the first things physical challenges. അതാണ് 36-ാമത്തെ 35-ാമത്തെ വാക്യത്തിലെ 7 കാര്യങ്ങൾ. There are 7 matters which is related to your physical body. നിങ്ങളുടെ ശാരീരിക ശരീരത്തോട് പോരാടുന്ന 7 കാര്യങ്ങളെ കുറിച്ചാണ് അവിടെ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. എന്നാൽ അടുത്ത കാര്യം, നെക്സ്റ്റ് വേർഡ്, supernatural powers also stand against to divert your love from Jesus Christ. आपकी प्रभु यीशु मसीह की प्रति प्रेम से अलग करने को, आपके विश्वास को नष्ट करने को, यीशु मसीह से प्रेम से अलग रहने को नेक्स्ट सुपरनैचुरल शक्ति भी काम करते हैं. ചില അദൃശ്യ ശക്തികളും നമ്മുടെ ആത്മീക സ്നേഹത്തിൽ നിന്ന് നമ്മെ വേർപെടുത്തുവാൻ പരിശ്രമിക്കുന്നു എന്ന കാര്യം നാം വിസ്മരിക്കരുത്. നമ്മുടെ വെല്ലുവിളികൾ വെറും ഭൗതിക ലോകം മാത്രമല്ല. विजिबल वर्ल्ड नहीं है, केवल विजिबल वर्ल्ड नहीं है. हमारे विश्वास के विरुद्ध में जो काम करते, फिर क्या क्या काम करते, മരണം, മൃത്യു, ജീവൻ, ദൂതന്മാർ, വാഴ്ചകൾ, അധികാരങ്ങൾ, ഇപ്പോഴുള്ളത്, വരുവാനുള്ളത്, ആഴം और सारे सृष्टि और प्रभु यीशु मसीह की प्रेम से आपको अलग करने के लिए कोशिश करेगा. और वर्तमान और प्रधानताएं और स्वर्गदूत और मृत्यु और अधिकार और जीवन, ये सारे शक्ति भी प्रभु यीशु मसीह के विश्वास से आपसे अलग करने के लिए हमेशा कोशिश करते रहेंगे. अगर ये शारीरिक संकट से विजय पा लिया तो भी नेक्स्ट सुपरनैचुरल पवर्स आल्सो विल स्टैंड अगेंस्ट यू. ശാരീരിക സങ്കടങ്ങൾ മാറിക്കഴിയുമ്പോൾ ചില ആത്മീക ശക്തികൾ നിങ്ങൾക്കെതിരായിട്ടും നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിനെതിരായി വെല്ലുവിളി ഉയർത്തുവാൻ കഴിയും. എന്നാൽ അവിടെ പൗലോസ് പറയുന്ന കാര്യം, യാ കർത്താവായ യേശു ദൈവസ്നേഹത്തിൽ നമ്മെ വേർപിരിപ്പാൻ കഴിയത്തില്ല എന്ന് ഉറച്ച്, ദാറ്റ് ഈസ് യുവർ കൺഫർമേഷൻ, ദാറ്റ് ഈസ് യുവർ डिसीजन. हमारे अंदर प्रभु यीशु मसीह के प्रति जो प्रेम जो दिया गया है, ये एक साधारण बात नहीं है. गलातियों की पत्री प्रेरी पौलोस इस प्रकार हमारे सामने पेश करते, प्रभु यीशु मसीह का जो दुख की वो मेरे शरीर पर है. द स्टिग्मा ऑफ जीसस इज इन माई बॉडी. मेरे शरीर पर प्रभु यीशु मसीह की प्रेम की प्रति एक मोहर लगाया गया है. ये मोहर किसी भी तरह से कोई भी अलग नहीं कर सकता है और प्रेम से बांधा हुआ है. ये प्रेम से मुझे कोई अलग करने वाला कोई शक्ति नहीं है.
प्रयासों में जल्दी से समाप्त करना चाहता हूं। ये वर्तमान युग में, ये वर्तमान समय में हमारे सामने इस प्रकार की बहुत बड़ी तंगी और मुसीबत समय में कलीसिया को इस प्रकार जो बताते हैं कि तुम्हें थोड़ी शक्ति है। വെളിപ്പാട് പുസ്തകം 3-ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ സർദീസ് की कलीसिया को इस प्रकार बताते हैं, तुम थोड़ी शक्ति है, നിനക്ക് അല്പം മാത്രമേ ശക്തിയുള്ളൂ। आज ये शक्ति का मतलब क्या है? चुनौती का सामना करना, निराश को सामना करना, संकट को सामना करना क्षमता है मेरे पास। डू यू हैव द पावर टू सर्वाइव today's challenge in your personal life? ഇന്ന് നീ അനുഭവിക്കുന്ന മാനസിക ശാരീരിക സങ്കടങ്ങളെ അതിജീവിക്കുവാൻ ആവശ്യമായ ദൈവശക്തി നിന്റെ പക്കലുണ്ടോ? നീ കടന്നു പോകുന്ന ഒരുപാട് പ്രതിസന്ധികളുണ്ട്, നീ കടന്നു പോകുന്ന ഒരുപാട് പ്രതിപ്രയാസങ്ങളുണ്ട് പ്രിയരെ। ഞാനും നിങ്ങളും കടന്നു പോകുന്ന ഒരുപാട് ദുഃഖം നിറഞ്ഞ ജീവിതയാത്രയുണ്ട്। दुख भरे जिंदगी है आपकी और मेरे सामने। अगर इस प्रकार इसको सामना करने का हिम्मत तो आपके पास और मेरे पास है क्या? എന്റെയും നിങ്ങളുടെയും പക്കൽ അതിനെ ജയിപ്പാൻ, ആ ശക്തിയെ ജയിപ്പാൻ, അതിനെ ജയിപ്പാൻ ആവശ്യമായ ദൈവശക്തി ഉണ്ടോ? अगर नहीं है तो जागते रखो। कौन सी चीज से तुम गिरा है? तुम्हारे शक्ति नष्ट होने का कारण तुम व्रत से दूर हो गया है। ശിംശോനോട് കർത്താവ് പറഞ്ഞിങ്ങനെയാണ്, നിന്റെ തലയിലെ ജട ആരും തൊടരുത്, നിന്റെ മേലൊരു അഭിഷേകമുണ്ട്। तुम्हारे ऊपर एक अभिषेक है। अगर ये अभिषेक तुम्हारे ऊपर बने रहे तो तुम्हारे विरुद्ध में चाहे दुनिया भर के फिलिस्तीन्स आने दो, तुम उससे विजय प्राप्त कर। ദൈവം പറഞ്ഞിങ്ങനെയാണ്, നിന്റെ ഒരു വലിയ സൈന്യം നിനക്കെതിരെ വന്നാലും, വലിയൊരു സൈന്യം നിനക്കെതിരെ പാളയം ഇറങ്ങിയാലും, एक बहुत बड़ी सेना तुम्हारे विरुद्ध में छावनी डालेगा तो तुम्हारे दिल दृढ़ होगा। कारण क्या है? तुम्हारे ऊपर एक अभिषेक है, तुम्हारे ऊपर एक शक्ति है, तुम्हारे ऊपर एक सामर्थ्य है। ये सामर्थ्य को कभी नष्ट नहीं करना है। वर्तमान काल में मेरे शब्दों को समाप्त करने से पहले मैं आपसे इस प्रकार सामर्थ्य है या नहीं है? കർത്താവിനെ വിശ്വസിച്ചപ്പോൾ और पेंतिकोस्त के दिन से पहले चेलों को यीशु मसीह ने इस प्रकार बताया, तुम शक्ति पाएगा। बिना शक्ति से विश्वास में बने रहना मुश्किल है। प्रेरितों की काम पहले अध्याय के 8वां अध्याय में 1:8 നിങ്ങൾ ശക്തി ലഭിച്ചിട്ട്, ये शक्ति बहुत जरूरी है। विश्वासी को, परमेश्वर की जन को शक्ति की बहुत जरूरी है। ദൈവജനത്തിന് ദൈവശക്തി അത്യന്താപേക്ഷിതമാണ്। ദൈവശക്തി ഇല്ല എങ്കിൽ ഇതിനെ ജയിപ്പാൻ കഴിയത്തില്ല। ഈ പ്രതിശക്തികളെ ജയിപ്പാൻ ദൈവം നമുക്ക് ശക്തി തരും। और इसलिए वचन में बताते हैं कि जीवन उल्लम निनक्क പേരുണ്ട്, तुम्हारे नाम तो जीवित है मगर तुम्हें कोई शक्ति नहीं है। हमें ये शक्ति पाकर आगे चलने के लिए प्रभु इस वचन के द्वारा आपको आशीष देंगे। प्रभु जी वचन सुना हुआ हर एक व्यक्तियों को आशीष दे। प्रभु परमेश्वर की आत्मा उनको अगुवाई दे, निराश से, बीमारियों से परमेश्वर को बचाइए। यीशु के नाम से हमारी प्रार्थना सुनता जी, आमीन।